बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। एक साधं मला विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे फुलपाखराच्या जन्माची कथा, ही कथा एक मला आठवते। एक प्राध्यापक आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते की फुलपाखराचा जन्म कसा होतो, आणि त्यांनी काय केलं की त्यांनी प्रॅक्टिकलच ठेवलं। ते फुलपाखराचा अंडकोश त्यांनी आणलं, एका टेबलवर ठेवलं आणि सगळ्या मुलांना त्याच्या भोवती जमा केलं आणि त्यांनी सांगितलं की आता या थोड्याच वेळात या अंडकोशातून फुलपाखराचा जन्म होणार आहे आणि तुम्ही, मला असं वाटतं की प्रत्यक्ष त्या फुलपाखराचा जन्म पाहावा। फक्त एक पथ्य आपण पाळायचं आहे, कोणीही त्याला हात लावायचा नाही, हे एक पथ्य पाळायचं। थोडा वेळ होता म्हणून प्राध्यापक बाहेर गेले, तेवढ्यात ते अंड आवाज करायला लागलं, तळकायला लागलं, फुटायला लागलं आणि त्यातून हळूच त्या फुलपाखराचे पंख बाहेर निघायला लागले। फुलपाखरू त्या अंडकोशातून बाहेर निघण्यासाठी धडपडते आहे, संघर्ष करते आहे। इतक्यात एका मुलाला त्याची कीव आली, त्याला असं वाटलं की अरे याला थोडी मदत केली पाहिजे, आणि म्हणून त्याने काय केलं की त्या अंड्याचं टर्पल स्वतःच्याच हाताने बाजूला काढलं, अलगद त्या फुलपाखराला बाहेर काढलं, फुलपाखरू बाहेर निघालं आणि लगेच मरून गेलं। त्याच्यानंतर प्राध्यापक आले, प्राध्यापकांनी ते पाहिलं सगळं। ते म्हणाले अरे काय झालं, फुलपाखरू का मेलं, कसं काय झालं? त्याने म्हणाले सर काय नाही, मी फक्त थोडीशी मदत केली आणि पाहतो तर हे फुलपाखरू मेलेलं मला दिसतंय। प्राध्यापक म्हणाले मी तुम्हाला सांगितलं होतं की हात लावायचा नाही। त्या फुलपाखराला जगण्याचं बळ जे देत होतं ते त्याच्या जन्मासाठी तो जे संघर्ष करत होतं, त्या संघर्षातून त्याला बळ मिळणार होतं आणि त्या बळाच्या भरोशावर ते फुलपाखरू उडणार होतं। तुम्ही त्याला संघर्षापासून वंचित ठेवलेला आहे। मित्रो, जीवनामध्ये हा संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो आणि ज्याचा त्यालाच करावा लागतो आणि ज्याचा त्यानेच केला पाहिजे। जो संघर्ष करेल त्याच्या पंखात बळ येईल, त्याशिवाय बळ येणार नाही। आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, संघर्ष करा, हा संघर्ष आपण केला पाहिजे। बाबासाहेबांच्या विचाराचं जे प्रतीक आहे ते आपण निर्माण केलं पाहिजे।